वृद्धिस्त्राव प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास व्यक्तीची उंची 8 ते 10 फूट होते व कमी झाल्यास व्यक्ती खुजी होते. म्हणजे मुलांची जी उंची असते ती उंची कशावर ठरत असते, या स्त्रावावर ठरत असते. आणि त्याच्यामुळे हे जे आंतस्त्रावी स्त्राव आहे याच्यावर आपल्या कुठल्याच प्रकारचं नियंत्रण नसल्यामुळे हे स्त्राव कशाप्रमाणे स्त्रवतात त्यानुसार मुलांच्या विकासावर त्याचा परिणाम होत असतो. त्याच्यानंतर दातांची वाढ आहे ना, आपण पाहतो की मुलांच्या दातांची जी ठेवण असते ती हिरड्यांमध्ये आईच्या गर्भामध्येच जेव्हा शिशु असतं तेव्हा झालेली असते. फक्त ते दात जन्माला आल्यानंतर 6व्या महिन्यापासून बाहेर यायला सुरुवात होते. सुरुवातीला अस्थायी दात असतात, त्याला आपण दुधाचे दात म्हणतो. 9 ते 10 वर्षाच्या दरम्यान हे सगळे दुधाचे दात पडून त्या जागी स्थायी दात येतात. आणि मग ते स्थायी दात हे काय म्हणतात वृद्धावस्थेपर्यंत, प्रौढावस्थेपर्यंत, उत्तर प्रौढावस्थेपर्यंत टिकतात. आणि त्याच्यामुळे दात येण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यक्तीच्या जीवनामध्ये 2दा घडत असते. आणि त्याच्यामुळे हाडांच्या खालोखाल दातांचा विकाससुद्धा मुलांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा ठरतो. दातांची वाढ गर्भस्थ शिशु जेव्हा 3 महिन्याचा असतो तेव्हा मातेच्या गर्भामध्ये त्याच्या दाताची वाढ चालू होते. म्हणजे आईला जेव्हा गर्भावस्थेमध्ये 3रा महिना लागतो, या 3ऱ्या महिन्यापासून गर्भाच्या हिरड्यांमध्ये दातांची रचना व्हायला सुरुवात होते. जवळजवळ 21 वर्षापर्यंत ही जी वाढ असते दाढांची ती चालू असते. आपण पाहतो पुष्कळदा अक्कलदाढी उशिरा येते. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत अक्कलदाढी येत नाही तोपर्यंत साधारणपणे दाताचा विकास हा म्हणजे गर्भामध्ये असल्यानंतर 3ऱ्या महिन्यापासून जो सुरू होतो तो वयाच्या 21 वर्षापर्यंत सतत सुरू राहतो. आणि त्याच्यामुळे दातांचा विकास हा मुलांच्या वाढीच्या दृष्टिकोनातून एक फार महत्त्वपूर्ण बाब किंवा विकास प्रक्रिया समजली जाते. बालकाच्या जीवनामध्ये दात 2 वेळेस उगवतात. मी आता सांगितलं की एक स्थायी स्वरूपाचे असतात आणि एक अस्थायी स्वरूपाचे असतात. सुरुवातीचे दात असतात ते अस्थायी स्वरूपाचे असतात. नंतर जे दात येतात त्याला स्थायी स्वरूप प्राप्त होतो. आणि ही दात येण्याचे जे वय असतं ते साधारणपणे 21 वर्षापर्यंत असतं. काही लोकांमध्ये ही अक्कलदाढ लवकर येते, काही लोकांमध्ये ती उशिरा येते आणि काही लोकांना अक्कलदाढ कधीकधी येतच नाही. आणि त्याच्यामुळे 2 प्रकारचे दात असतात ते मुलांच्या शारीरिक वाढीच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण ठरत असतात. त्याचे जे 2 प्रकार आहे अस्थायी आणि स्थायी दात. तर आपण आज पहिला प्रकार पाहूया. अस्थायी दात, ज्याला आपण काय म्हणतो दुधाचे दात. शिशु अवस्थेत 6व्या ते 8व्या महिन्याच्या दरम्यान हे दात यायला सुरुवात होते. या वयोगटात दूध हे बालकांचे प्रमुख अन्न असते आणि याच काळात हे पहिले दात उगवत असतात. म्हणून याला काय म्हणतात दुधाचे दात. कारण हे जे दात असतात त्याची निर्मिती ही आईच्या दुधापासून होत असते, म्हणून त्याला दुधाचे दात हे असे म्हणतात. हे दात 7 ते 10 वर्षापर्यंत केव्हाही पडतात. म्हणजे 7व्या वर्षापासून दात पडायला सुरुवात होते तर ते 10व्या वर्षापर्यंत पडू शकतात. आणि नंतर मग जे त्याच्या जागी नवीन दात येतात ते कसे असतात स्थायी स्वरूपाचे असतात. हे जे पडणारे दात असतात ते कसे असतात अस्थायी स्वरूपाचे असतात. तेवढ्यापुरतेच असतात म्हणून ते अस्थायी स्वरूपाचे असतात. दुधाचे दात हलके आणि थोडेसे नरम असतात. त्याला पाहिजे तशी काय म्हणतात पक्केपणा किंवा मजबूती आलेली नसते. त्याच्यामुळे ते लवकर पडतात, नरम असतात. त्याच्यामुळे हे दात पडताना मुलांना फारसा त्रास होत नाही. या दातांची रचना व्यवस्थित असल्यास बालकास घन पदार्थ नीटपणे चावून खाता येतात व नंतर उगवणाऱ्या दाताच्या दृष्टीने जबड्याचा आकार व्यवस्थित होतो. म्हणजे हे जे दात असतात ते कसे असतात थोडेसे नरम असतात. आईला गर्भावस्थेमध्ये आहार कसा मिळतो त्याच्यावर या दाताची मजबूती अवलंबून असते. या आईच्या आहारामध्ये जर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल, पोषक घटक योग्य प्रमाणात असेल तर या दातांचा विकास व्यवस्थित होतो. आणि अशी मुलं कडक पदार्थसुद्धा चावून खातात. चावून खाल्ल्यामुळे वरचं आणि खालच्या जबड्याची काय होते फिटिंग व्यवस्थित होते आणि पुढे जे कायमस्वरूपी येणारे दात असतात त्यांची रचना व्यवस्थित होते आणि जबड्याला एक प्रकारचा व्यवस्थित आकार प्राप्त होतो. आणि त्याच्यामुळे मुलांना चावण्याची प्रक्रिया करता येईल असे पदार्थ जर दूध तोडल्यानंतर दिले तर दातांची जी रचना असते किंवा जबड्यांचा जो आकार असतो त्याला एक प्रकारचा व्यवस्थितपणा येतो किंवा त्याच्या विकासामध्ये योग्य प्रकार आपल्याला घडलेला दिसून येतो. ते दात येण्यापूर्वी हिरड्या कशा असतात टणक असतात, कडक असतात. त्याच्या मध्यभागी हलकीशी खाच असते आणि या खाचेतून 6व्या ते 8व्या महिन्याच्या दरम्यान खालच्या जबड्यात पहिले 2 दात उगवतात
आणि नंतर मग हळूहळू सर्व दात यायला सुरुवात होते. त्याला ही खाच असते, त्यातनं दात बाहेर पडण्यासाठी एक खाच निसर्गाने ठेवलेली असते, त्यातून हे दात बाहेर पडतात. सुरुवातीला खालचे दात येतात आणि नंतर मग हळूहळू क्रमाने सुळे येतात, वरचे दात येतात, मग हळूहळू दाढी येतात आणि नंतर हे जे दात असतात ते 10 वर्षापर्यंत राहतात. सर्व दात नैसर्गिकपणे निश्चित क्रमाने उगवतात. हे अस्थायी दात खालच्या जबड्यात 10 व वरच्या जबड्यात 10 असे एकूण 20 दात येतात. साधारणपणे 3 वर्षापर्यंत सर्व अस्थायी दात मुलांमध्ये आलेले दिसून येतात. हा सुद्धा म्हणजे अस्थायी दात येण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कशावर अवलंबून असते? आईच्या आहारातील, दुधातील कॅल्शियम, त्याच्यानंतर जीवनसत्व ड, प्रथिनं या सगळ्या घटकांवर अवलंबून असते. साधारणपणे अस्थायी दाताची संख्या 10 वरच्या जबड्यात, 10 खालच्या जबड्यात अशी 20 असते आणि ही जे अस्थायी दात असतात 20 संख्येचे ते सगळे जवळपास 3 वर्षापर्यंत येतात आणि नंतर मग हळूहळू हे दात 7व्या वर्षापासून पडायला सुरुवात होतात. तर त्यांची पडण्याची जी काळ असतो तो 10 वर्षापर्यंत असतो. नंतर मात्र जे दात येतात ते कसे असतात? स्थायी स्वरूपाचे असलेले दिसून येतात. खालचा एक तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये अस्थायी किंवा दुधाचे दात निघण्याचा क्रम दिलेला आहे. 6व्या 7व्या महिन्यात खालचे मधले 2 दात येतात. त्याच्यानंतर 8 ते 10व्यामध्ये वरचे मधले 2 आणि खालच्या बाजूचे 2 असे 4 दात 8 ते 10 महिन्याच्या दरम्यान उगवतात. 10 ते 12 महिन्याच्या दरम्यान वरच्या बाजूचे 2, त्याला आपण काय म्हणतो दाताच्या बाजूचे असतात आहे ना, तर ते दात 2 उगवतात. त्याच्यानंतर 12 ते 14 महिना म्हणजे 1 वर्षानंतर वरच्या आणि खालच्या पुढील ज्या दाढा असतात 2-2, त्या 2-2 दाढा वरच्या आणि खालच्या उगवतात. त्याच्यानंतर 16 ते 22 महिन्यामध्ये खालचे व वरचे सुळे ज्याला आपण म्हणतो ते 2-2 निघतात. त्याच्यानंतर 24 ते 30 महिन्यात म्हणजे जवळपास 2.5 वर्षापर्यंत मागील दाढा वरच्या आणि खालच्या 4 असे एकूण 20 दात मुलांना जवळपास 30 महिन्यापर्यंत म्हणजे ज्याला आपण 2.25 वर्षाचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये आलेले दिसून येतात. ज्या मुलांना आईच्या आहारातून सगळे पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतात त्यांच्यामध्ये 2.5 वर्षापर्यंत साधारण दातांची संख्या 20पर्यंत होऊन जाते. पण काही आईच्या आहारात पोषक घटकांची कमतरता असल्यास हे दात साधारणपणे 3 वर्षापर्यंत ज्याला आपण 36 महिने म्हणतो तिथपर्यंत येण्याची शक्यता असते. हे दात निघत असताना काही बालकास पुढीलप्रमाणे त्रास संभवतो, जसे हिरड्या दुखणे, सळसळणे म्हणजे हिरड्यांमध्ये एक प्रकारची असं खाजवल्यासारखं वाटतं, कधीकधी लूज मोशन होते, उलट्या होतात, ताप येतो, सर्दी होते, त्याच्यानंतर कधीकधी कान दुखतो, कधीकधी भूक न लागणे अशा सारखे सर्वसामान्य काय म्हणतात तक्रारी दात येताना मुलांमध्ये दिसून येतात. सगळ्या मुलांमध्ये सगळ्या तक्रारी दिसत नाही. व्यक्तिशः याच्यामध्ये आपल्याला भिन्नता आढळून येते. काही मुलांना याचा जास्त उग्र त्रास होतो, काही मुलांना अगदी कमी बरोबरचा त्रास होतो. तर साधारणपणे अशा प्रकारचा त्रास हा मुलांना होण्याची शक्यता असते. हा त्रास जर टाळायचा असेल तर गर्भवती मातेचा आहार खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे गर्भावस्थेमध्ये आईच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले किंवा आईला आहार देताना जर चांगल्या प्रतीचा किंवा दातांसाठी पोषक असलेला आहार योग्य प्रमाणामध्ये या सगळ्या पोषक घटकांचा पुरवठा जर करण्यात आला तर मुलांना दात येण्यासाठी फारसा त्रास होत नाही आणि त्याच्यामुळे गर्भवती मातेचा आहार खूप महत्त्वाचा ठरत असतो. तिच्या आहारामध्ये उत्तम दर्जाची प्रथिनं, कॅल्शियम व फॉस्फरस आणि त्याचप्रमाणे जीवनसत्व ड यांचा समावेश असल्यास शिशूला दात निघण्यास कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. तसेच हिरड्या सळसळू लागल्यानंतर किंवा दुखू लागल्यानंतर बालक आपल्या समोरची वस्तू तोंडात टाकतो. त्यासोबतच त्याच वेळेस शिशूच्या सभोवताली असणाऱ्या वस्तू स्वच्छ असतील असे पाहावे. जेव्हा मुलं कुठली वस्तू तोंडात टाकायला सुरुवात करतात तेव्हा शक्यतोवर त्याच्या आजूबाजूला असलेली की जी वस्तू तो तोंडात टाकू शकतो अशी शक्यता असते, अशा सगळ्या वस्तू जर स्वच्छ असेल तर मग त्या तोंडात टाकल्यानंतर शिशूचे पोट बिघडत नाही आणि त्याला त्रास होत नाही. हे टाळण्यासाठी गाजरासारख्या चावायला थोड्याशा नरम पण तशा कडक अशा वस्तू जर त्या मुलांना दिल्या तर हिरड्यांचा आणि दातांचा व्यायाम व्यवस्थित होतो आणि दात येण्यासाठी कुठेतरी स्थायी दात येण्यासाठी कुठेतरी त्याला काय म्हणतात मदत होते आणि मग स्थायी दात आले की मग मुलांचं
काय म्हणतात दातांची जी ठेवण असते किंवा त्याला आपण जबड्यातील दातांची ठेवण असते किंवा एक जो आकार असतो तर तो आकार जबड्याला चांगल्या प्रकारे प्राप्त होतो. अस्थायी दाताचे आता कार्य काय आहे ना. बालकांची पचनेंद्रिय विकसित होत असताना दात निघत असतात, त्यामुळे घन स्वरूपातील अन्नपदार्थ चावून खाता येतात व ते पचतात. अस्थायी दाताचे कार्य पुढीलप्रमाणे आहे. पदार्थ चावण्यासाठी दातांचा उपयोग होतो. म्हणजे मूल आईचं दूध सोडल्यानंतर आपण त्याला जे काही पदार्थ देतो ते काही पदार्थ त्याच्या दाताला व्यायाम होईल अशा प्रकारचे जर दिले तर हिरड्यांमधील दातांची जी रचना असते किंवा दातांची जी ठेवण असते ती योग्य प्रकारे होऊन त्याला एक प्रकारचा जबड्याला एक प्रकारचा व्यवस्थित आकार प्राप्त होतो आणि हा आकार मग कायमस्वरूपी असतो. आणि त्याच्यामुळे अस्थायी दाताचं कार्य आहे पदार्थ चावून नरम करणे आणि नरम झालेला पदार्थ जर पचन संस्थेकडे गेला तर त्याचं पचन लवकर होऊ शकतं. घन अन्न पदार्थ चावून खाता येणे आणि ते पचते करणे किंवा त्याचं पचन लवकर करण्यास मदत करणे हे दाताचं अस्थायी दाताचं पहिलं कार्य दिसून येतं. शिशूचा जबड्याला योग्य आकार प्राप्त होतो. अस्थायी दातामुळे स्थायी दात निघण्यासाठी पूर्वतयारी म्हणून अस्थायी दात काय करतात, कुठेतरी मदत करतात. शिशूचे स्वच्छ दात हे आरोग्याचं लक्षण आहे. मुलांचे दात जितके स्वच्छ असेल तेवढे मुलांचं दातांची जी रचना असते स्थायी दातांची ती चांगल्या प्रकारे होते. पण अलीकडे आपण पाहतो की लहान मुलांना चॉकलेट्सचे प्रकार खूप आवडतात आणि पालक आवड म्हणून त्यांना देतातही. त्याच्यामुळे काय होतात की अलीकडे शिशूंच्या किंवा लहान मुलांच्या दाताच्या तक्रारी आपल्याला फार प्रमाणात दिसून येतात. सतत चॉकलेट, गोड पदार्थ, आईस्क्रीम यासारखे पदार्थ खाल्ल्यामुळे मुलांचे दात किडलेले दिसतात आणि त्यामुळे ते दात कधीकधी वेळेच्या आधी अस्थायी दातसुद्धा वेळेच्या आधी काही लहान मुलांचे काढावे लागतात. अगदी त्याला खूप कीड लागल्यामुळे ते काढावे लागतात आणि त्याच्यामुळे कधीकधी चेहऱ्याचा आकार बिघडण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामुळे पालकांनी बालसंगोपन करताना अस्थायी दाताचंही कार्य आहे ते पडतात. त्याच्यामुळे त्याचा कसाही विकास झाला तरी चालेल हा जो एक गैरसमज पालकांमध्ये असतो तो त्यांनी दूर करायला पाहिजे. कारण या दातांवर अस्थायी दातांवरच पुढले स्थायी दातांची पूर्णपणे रचना अवलंबून असते आणि त्याच्यामुळे या दातांचं कार्य काय म्हणतात काळजी जितकी लहान मुलांना करायला शिकवली तेवढी पुढे त्यांना दात स्वच्छ ठेवण्याची पुढे काय होते त्यांना मोठेपणी चांगली सवय लागते. याच्यामध्ये कॅरीज होतात आहे ना. लहान बालकांच्या दातांची निगा न राखल्यास कॅरीज नावाचा त्यांना काय होतो रोग होतो. अन्न खाल्ल्यानंतर दात स्वच्छ केले नाही तर अन्नकण दाताच्या पट्टीमध्ये अडकून राहतात. त्यामुळे तिथे जीवाणूंची वाढ होते. खाल्लेल्या अन्नातील कर्बोदक व साखर यामुळे लॅक्टिक ॲसिड त्या ठिकाणी तयार होते व दातांवरचे संरक्षण आवरण जे असतं एक प्रकारचं त्याला एक कोटिंग असतं ते कोटिंग काय होतं नष्ट होतं. ॲनेमलचा त्याला थर म्हणतात. ॲनेमलचा थर हा हळूहळू कमी होतो आणि दाताला छिद्र पडतात आणि मग हळूहळू दात दुखू लागतात. चावताना त्रास होतो. कुठलाही थंड किंवा गरम पदार्थ हा तोंडात झोंबतो, दाताला झोंबतो आणि त्याच्यामुळे केरीज नावाचा लहान मुलांना रोग होतो. जर लहान मुलांना दाताची काळजी करायला शिकवलं नाही तर आणि त्याच्यामुळे लहान मुलांना दाताचं काय महत्त्व आहे, त्याची काळजी कशी घ्यायची याबाबतचं जे काही शिक्षण आहे तो त्यांना इतर ज्या सवयी लावल्या जातात त्या सवयीचा एक भाग आहे. त्याच्यामुळे लहान मुलांचं संगोपन करताना दाताची स्वच्छता किंवा दाताची काळजी कशी घ्यावी याबद्दलचा जर हेल्दी सवयी जर पालकांनी किंवा आईने लावल्या तर पुढे स्थायी दात येण्यासाठी त्रास होत नाही आणि स्थायी दातही चांगले मजबूत आणि व्यवस्थितरित्या येऊ शकतात. त्याच्यानंतर दाताची निगा जर करायची असेल तर हा आजार होऊ नये यासाठी दाताचा योग्य प्रकारे स्वच्छता करणे हा एक सर्वोत्तम प्रतिबंधक उपाय आहे. आणि त्याचप्रमाणे खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ करणे, चूळ भरणे, रात्री व सकाळी ब्रश करण्याची सवय लावणे इत्यादी प्रकारे जर मातेने बालकाची काळजी घेतली किंवा मुलांना अशा प्रकारच्या सवयी लावल्या तर मुलांना दाताच्या स्वच्छतेबाबतची जी काही सवय आहे ती पुढच्या आयुष्यासाठी योग्य प्रकारे लागते. शैशवावस्थेपासून शिशू दात स्वच्छतेच्या सवयी मातेने लावणे आवश्यक आहे. ब्रश वापरण्यासंबंधी त्यांना प्रशिक्षण द्यावे. हेरड्यांना बोटांनी कसे मसाज करावे याबाबतचं प्रशिक्षण द्यावं किंवा ही बाब त्यांना शिकवावी जेणेकरून पुढील स्थायी दात येण्यासाठी त्यांना काय होऊ शकते एक प्रकारची मदत होऊ शकते आणि ही मदत त्यांना आयुष्यभरासाठी उपयोगी राहते. आणि आवश्यक वाटल्यास दंततज्ञांची डेंटिस्टची मदत घ्यावी, त्यांचा सल्ला घ्यावा, त्यांच्याकडनं या दातांची वारंवार तपासणी करण्यात यावी, त्यांच्याकडनं वारंवार सल्ला घ्यावा आणि त्यानुसार जर मुलांच्या
स्थायी दाताची जी पूर्वतयारी आहे ती जर पालकांनी किंवा विशेषतः आईने केली तर मुलांना पुढे आयुष्यामध्ये स्थायी दात येतात, ते मजबूत आणि चांगल्या प्रकारचे दात येऊ शकतात. त्यामुळे जबड्याची जी ठेवण चांगली होऊ शकते आणि मुलांच्या चेहऱ्याच्या ठेवणीवर त्याचा परिणाम होऊन मुलांच्या चेहऱ्यामध्ये सौंदर्यता निर्माण करता येऊ शकते. आता आपण शेवटचा पॉईंट पाहणार आहे, स्थायी दात. हे दात साधारणपणे 6व्या महिन्यापासून 20 वर्षाच्या कालावधीमध्ये अस्थायी दात पडतात, तसतसे स्थायी दात येऊ लागतात. हे दात आकाराने मोठे असून ते थोडेसे असतात, उगवतानाच ते मजबूत असतात. त्या मुलांच्या आहारातील पोषक घटक विशेषतः प्रथिनं, कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्व ड यांच्या प्रमाणावर या दातांची मजबूती असते. हे एकूण 32 असतात. यामध्ये अक्कलदाढांचाही समावेश होतो, परंतु अक्कलदाढा या उशिरा येतात. मुलांपेक्षा लवकर स्थायी दात येतात. हे दात आल्यावर चेहऱ्याच्या आकारामध्ये काय होतं, बदल होतो. मुलांचा चेहरा मोठा दिसू लागला, मुलांमध्ये परिपक्वता दिसून येते. लहान मुलांचा चेहरा कसा मासूम असतो आहे की नाही, दात छोटे छोटे असतात, चेहरा गालगोबरे असतात, त्याच्यामुळे लहान मुलांचा फेस असतो तो वेगळा दिसतो. पण जसजसे स्थायी दात येतात तसं त्यांच्या आकाराच्या चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये फरक पडतो, आकारामध्ये फरक पडतो आणि त्याच्यामुळे मुलांच्या दिसण्यामध्ये फरक पडतो आणि मूल एकदमच स्थायी दात आल्यानंतर मूल एकदम मोठं दिसू लागतं किंवा मोठं झाल्यासारखं वाटतं. दात येण्याच्या काळात व्यक्तीपरत्वे आपल्याला भिन्नता आढळते, परंतु दात निघण्याचा क्रम मात्र निसर्गाने निश्चित केलेला आहे. त्यानुसारच दात येतात, त्याच क्रमाने दात येतात, कारण त्यांच्या कार्यामध्ये नैसर्गिक क्रम ठरलेला असतो. फक्त त्याला कमी जास्त वेळ लागतो, एखाद्याला लवकर येतील, एखाद्याला उशिरा येतील, परंतु हा जो दात येण्याचा किंवा त्याची जी संख्या ठरलेली आहे ती मात्र निश्चित असते. त्याच्यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा तफावत आपल्याला दिसून येत नाही. फक्त कालावधीसाठी व्यक्तिशः भिन्नता दिसून येते. या ठिकाणी आपण जर त्याचा तक्ता पाहिला तर वयाच्या 6व्या वर्षी 10 ते 12 स्थायी दात हे आलेले असतात. 11व्या वर्षी त्याची संख्या 14 ते 16पर्यंत होते, 12व्या वर्षी 24 ते 26 होते, 13व्या वर्षी 27 ते 28 होते आणि 17 ते 21च्या दरम्यान 4 अक्कलदाढा येतात. 2 खालच्या जबड्यात असतात आणि 2 वरच्या जबड्या येतात आणि त्याच्यामुळे अक्कलदाढी येताना बरेचदा आपण पाहतो की मुलांना त्रास होतो. सगळ्यांनाच अक्कलदाढी येतील असं नैसर्गिक नियम नाही आहे. प्रत्येकाला 32 दात असतात असं नाही आहे. काही लोकांना 30 असतात, काही लोकांना 28पर्यंत दातांची संख्या ही नक्की असते. मग नंतरचे जे 4 दात असतात ते अक्कलदाढ ही काही लोकांना 1च येते, काही लोकांना 2 येते, काही लोकांना 3 येते आणि काही लोकांना 4ही येते आणि त्याच्यामुळे एकही आली नाही असं होत नाही. पण साधारणपणे 4पैकी काही व्यक्तिशः आपल्याला भिन्नता दिसून येते, त्यानुसार दातांची संख्या ही ठरत असते. अशा प्रकारे स्थायी आणि अस्थायी दातांचा जो काय म्हणतात प्रकार आहे किंवा येण्याचं जे कार्य आहे ते मुलांचं आईच्या गर्भामध्ये असताना 3ऱ्या महिन्यापासून तर जन्माला आल्यानंतर 21 वर्षापर्यंत स्थायी आणि अस्थायी दोन्ही प्रकारचे दात येत असतात. स्थायी दात हे 6 वर्षानंतर येतात. तोपर्यंत अस्थायी दातांनी मुलांचं शारीरिक कार्य सुरू असतं, खाण्याचं जे कार्य सुरू असतं आणि त्याच्यामुळे अस्थायी दातांची जेवढी तुम्ही काळजी घेतली तेव्हा जर तुम्ही लहान मुलांना पालकांनी किंवा आईने जितक्या चांगल्या सवयी लावल्या तेवढी मदत पुढे स्थायी दात येताना होऊ शकते आणि त्याच्यामुळे शारीरिक विकासामध्ये हाडांचा विकासाच्या खालोखाल दातांचा विकास हा फार महत्त्वपूर्ण ठरतो. त्याच्यानंतर आता आपण पुढच्या तासिकेला मांसपेशी किंवा स्नायूंचा विकास कसा होतो, त्यामुळे शरीराला एक प्रपोर्शन किंवा शरीराला एक प्रमाणबद्धता कशी प्राप्त होते आणि त्यानंतर शारीरिक विकासावर कोणत्या बाबींचा परिणाम होतो, या 3 मुद्द्यांचा विचार आपण पुढच्या तासिकेला करूया. एकदा जमलं तर ऑनलाईन घेऊ, नाही तर मग मी व्हिडिओ पाठवते. तोपर्यंत अभ्यास करा, घरी राहा आणि सुरक्षित राहा.